विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज सकाळी 9 वाजल्यापासून मतदान होत आहे, सुरू झालेलं आहे। 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने एकाचा पराभव होणार हे निश्चित असले तरी पराभव नेमका कोणाचा होणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे, सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। महाविकास आघाडीचे आवश्यक संख्याबळ असताना सुद्धा भाजपचे 9 उमेदवार विजयी होतील असं सध्या चित्र आहे, तशी शक्यता आहे। काँग्रेसच्या 8 आमदारांची मते महायुतीच्या उमेदवारांना पडतील हे जवळजवळ निश्चित मानले जात असल्यानं या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला असल्याचं आता बोललं जात आहे। एकंदरीत पंकजा मुंडे यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात असून मुंडे समर्थकांनी सकाळपासूनच विजयाची तयारी केलेली आहे, विजय जल्लोषाची तयारी केलेली आहे, गुलाल उधळण्याची तयारी केलेली आहे, असं एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रातील त्यांच्या समर्थकांमध्ये असं वातावरण आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, तर अजित पवार गटाकडून राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिंदे शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवार केलेला आहे। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पाठिंब्यावर शेकापचे भाई जयंत पाटील, शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर हे रिंगणात आहेत। नार्वेकर हे 12 उमेदवार आहेत। खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे चुरस निर्माण झालेली आहे। घोडेबाजार मोठ्या प्रमाणात 12 उमेदवार पडल्यामुळे झालेले आहे। महायुतीला विजयासाठी 6 मतांची गरज आहे। महाविकास आघाडीकडे 3 उमेदवार निवडून आणण्यापुरतं पुरेसं संख्याबळ आहे, मात्र काँग्रेसचे जे त्यांचा 1 उमेदवार निवडून आणून जे शिल्लक 14 आमदार राहतात त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झालेला आहे, फोडाफोडी झालेली आहे, असं एकंदरीत सध्या तरी चित्र आहे। अजित पवार यांना जे काही 3 उमेदवार कमी पडणार आहेत त्यांनी 4 आमदार काँग्रेसचे फोडले आहेत, भाजपनं 4 फोडले आहेत अशी चर्चा आहे। त्यामुळं कुठंतरी महाविकास आघाडीला धक्का बसणार असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे महायुतीचे 9 उमेदवार विजय होताना दिसत आहेत। यावेळी महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर किंवा भाई जयंत पाटील यांच्यापैकी एका उमेदवाराचा पराभव होईल असं आता दिसत आहे। काँग्रेसचे आमदार नेमके कोण फुटू शकतात हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। अशोक चव्हाण, माजी मंत्री अशोक चव्हाण हे काही महिन्यापूर्वीच भाजपमध्ये आलेले आहेत। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जे काही नांदेड जिल्ह्यामधले काँग्रेसचे आमदार आहेत यापैकी 4 आमदार काँग्रेसचे भाजपनं फुटलेले, भाजपच्या बाजूने मतदान ते करणार आहेत अशी चर्चा आहे। यामध्ये या बाबतीमध्ये काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आणि भाई शेकापचे भाई जयंत पाटील यांनी याबद्दल कबुली सुद्धा दिलेली आहे की आमचे 4 आमदार फुटण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। नेमकं कोण आहेत ते 4 आमदार हे आपण पाहूया। यामध्ये माधव पाटील जवळगावकर, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर आणि आणखी एक राजेश पवार आहेत, असा आणखी एक आमदार, असे 4 आमदार नांदेड मधले आहेत। अजित पवार यांनी सुद्धा काँग्रेसचे 4 आमदार फोडलेले आहेत, पण अजित पवार यांनी फोडलेले आमदार कोण आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळं ही निवडणूक चुरशीची आहे, घोडेबाजार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे ते सुद्धा मतदान महायुतीला करतील की काय अशी शक्यता आहे। त्याबरोबरच मनसेचे एक आमदार आहेत ते सुद्धा महायुतीसोबत आहेत। एकंदरीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झालेला आहे। 6 मतांची महायुतीला गरज आहे, पण 6 पेक्षा जास्त मते महायुतीला पडतील असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे काही घंट्यानं, काही तासांनी निकाल जाहीर होईलच, त्यावर आपलं लक्ष असेल। पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, तोपर्यंत नमस्कार।